नको, याला किती कळ्या आल्यात पाय, लई कळ्या आल्या त्याला, खूप साऱ्या कळ्या आहेत. आणि हे याचे फुलं. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. घसा आजही थोडासा खराबच आहे, बरं वाटत नाही. हे पाळी तर पाहू शकता. म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी 2 ब्लाऊज जे 3 ब्लाऊज स्टिच करायला घेणार आहे ते. तर मी त्यामधला आहे ना हा ब्लाऊज कालच स्टिच केला होता, पण मी दाखवू नाही शकले. हे पहा, ब्लॅक कलरचा हा एक, आणि एक हा पण पिंक कलरचा, मी जो की स्लीवलेस आहे असा, आणि फ्रंटला प्रिन्सेस कट आहे या पद्धतीने, आणि व्ही शेप आहे बॅकला. तर बॅक हुकचा आहे, पुढे पूर्ण बंद आहे असा. तर हा एक ब्लाऊज मी काल स्टिच केला होता, आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते. तर इथे पाहू शकता, हा कशावरच, हा 1 मिनटं बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा जो आहे ना हा प्रिन्सेस कट आहे. शनिवार आहे त्यात आज नेमकी, आणि काल मी तुम्हाला दाखवून म्हटलं होतं ब्लाऊज, पण सकाळी मी जे तुम्हाला अर्जंट ब्लाऊज शिवले ते तुम्हाला शेअर केले मी तुमच्यासोबत, जे की मी स्टिच केलं होते रात्री 3 ब्लाऊज. तर हा जो ब्लाऊज आहे तर हा आहे पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे. ॲक्च्युली हा संक्रांतीचाच ब्लाऊज आहे हा. याच्या बॅकला मला गळा करायचा आहे, तर त्यासाठी इथे एक असं म्हणजे एक 3 इंचाच्या, इथे 2.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे मला वरती, आणि इथे खाली एक पानाची डिझाईन टाकायची, जी मी म्हणजे ड्रॉ तर करून ठेवली कट करून, पण मला प्रेस करायचे, आणि लाईट पण गेलेली आहे, त्यामुळं प्रेस करून लाईट आल्यावर नंतर सगळं करावं लागेल. इथे तुम्ही पाहू शकता, ह्या ज्या साड्या आहे, एक माझी मैत्रीण आहे ती मला हेल्प करत होती साड्यांना पिको करायला. तर इथं बऱ्यापैकी अशा साड्या पडल्यात, ज्या की मला लाईट आल्यानंतर म्हणजे ती मला मदत करणार आहे, ती करणार आहे साड्या सगळ्या. तर हे पहा, हे इथे साड्या आहे, खाली पिशवीमध्ये पण आहेत साड्या. तर इथे तुम्ही पाहू शकता, ह्या पण भरपूर साड्या आहे. इकडच्या ज्या साड्या आहेत त्याला म्हणजे बॉर्डरला गोट असल्यामुळे त्या साड्यांना टिप मारावी लागणार आहे. पिको एका साईडने झाला आहे, आणि इथे 2 ते 3 साड्यांना फॉल आणि पिको करून झाला आहे. तर ह्या सगळ्या साड्या आहेत ना, याला सगळ्यांना फॉल लावायचे आहे मशीनवर. आता जेव्हा लाईट येईल त्यावेळी मग ह्या मशीनवर पिकोच्या फॉल लावून घेईल सगळे ती आल्यावर, आणि मी इथे हे ब्लाऊज कंप्लीट करते लवकर. तर मी तुम्हाला आता फ्रंटने दाखवलं की हे ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे, जे की आहे प्रिन्सेस कट आणि पुढून बंद आहे, आणि हा त्याचा मागचा गळा आहे जो की असा आहे. बॅक हुकचा आहे तो पूर्ण, आणि व्ही शेप आहे, इथे मी हुक केलेली आहे त्याला. आणि हा एक ब्लाऊज मी आहे काल स्टिच केला होता. तर हा एक आणि तो एक, आणि एक ब्लाऊज मी हुकलू लावायला दिला आहे. असे 3 ब्लाऊज मी काल स्टिच केले होते, पण सकाळी मी अर्जंट ब्लाऊज तुमच्याशी शेअर केले, तर ते पण मी गडबडीतच शिवले होते, आणि मग सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे इथे यायला लेट झाला, आणि आज त्यात शनिवार असल्यामुळं लाईट गेलेली आहे. तर पाहूया, लाईट आल्यानंतर हे ब्लाऊज मी कंप्लीट करणार आहे, आणि अजून 3 ब्लाऊज तरी माझ्याकडे जे की अर्जंट आहेत. म्हणजे हे संध्याकाळी मी साड्यांना फॉल घरी लावू शकते, पण मला साड्यांना फॉल लावल्यानंतर म्हणजे सगळ्या साड्या क्लिअर केल्यानंतर मग टेन्शन राहणार नाही काही. सगळ्या साड्या पूर्ण झाल्यानंतर मग एवढं काही लोड राहणार नाही. मी आधी पूर्ण ब्लाऊजच करून घेईल सगळे, साड्या करून घेईल आधी पिको फॉलच्या सगळ्या, आणि त्यानंतर मी ब्लाऊज स्टिच करायला घेईल. बट ती लाईटवर डिपेंड आहे, म्हणजे पिको फॉलच्या साड्या एकदा होऊन गेल्या ना की ब्लाऊज मला केव्हाही शिवायला घेता येतील, आणि घरी मशीन असल्यामुळे मी संध्याकाळी 2 ब्लाऊज तर सहज काढू शकते मशीनवर. तर चला पाहूया, लाईट कधी येते कधी नाही, त्यानुसार मग आपलं काम मॅनेज करावं लागणार आहे आपल्याला. तर या ब्लाऊजची जी डिझाईन आहे, जो मी स्टिच करत आहे त्याचीच डिझाईन मी तुमच्याशी नक्की शेअर. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. 2:15 वाजलेले. हे पहा, इथे ना 2:15 वाजलेले आहे, आणि या ज्या साड्या आहेत ना, ह्या म्हणजे 4 साड्या बाकी होत्या. ही चंद्रा, आणि ही चंद्रा वगैरे सध्या ट्रेंड आहे जास्त, याच्यावरची मी डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तशी. आणि ह्या 2 साड्या, अशा ह्या 4 साड्या ज्या बाकी होत्या त्या मी आत्ता आल्यावर केल्या. आणि ही जी साड्या आहेत पिशवीमध्ये ज्या दिसतात, हे जवळजवळ 13 साड्या होत्या. तर काल मी दिवसभर सगळ्या साड्या पिको फॉल करून घेतल्या, आणि फक्त हे एक ब्लाऊज शिवलं. कटलरीचं कस्टमर होतं, त्यामुळे फक्त हे एक बोटनेकचं ब्लाऊज शिवू शकले मी. तर हा एक ब्लाऊज आणि ह्या साड्या, तर एवढंच काल दिवसभरात झालं आहे. आणि आत्ता मी घेतलेलं आहे हे ब्लाऊज स्टिच करायला, जे की आहे बोटनेकचंच आहे तेही, आणि पैठणीवरचंच आहे.
तर थोडंच बाकी राहिलं आहे काम त्याचं, स्लीव्ह डिझाईन राहिल्यात. आणि मी बॅकचा जो पार्ट आहे तो या पद्धतीने केलेला आहे, बोटनेकचं ब्लाऊजचा आहे. तर सहसा म्हणतात बरं का, म्हणजे सहसा मी असं म्हणजे क्लासमध्ये मी असं सहज एक व्हिडिओ पाहिला होता, तर त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की बोटनेकला टक्स देत नाहीत. तर आता आपले बरेच काही व्ह्यूवर्स असतील जे शिलाई काम करत असेल, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा का तुम्ही पण बोटनेकला टक्स देता की नाही. बोटनेकला मला असं वाटतं की बोटनेकला टक्स दिल्यानंतर बोटनेकचा ब्लाऊज हा परफेक्ट बसतो, ढिला लूज वगैरे कुठं पडत नाही. ते कमरेमध्ये ज्यावेळेस इथं चुण्या वगैरे येतात ना, तशा चुण्या इथं येत नाही, गोळा होत नाही. त्यामुळं मी तरी टक्स देते, तर तुम्ही पण टक्स देतात की नाही बॅकनेकला हे मला कमेंट करून सांगा. तर हा एक ब्लाऊज आहे जो की स्टिच होता आलेला आहे. आणि आल्यावर ह्या 4 साड्या केल्या, जसं की मी आत्ता दाखवलं. ह्या खालच्या साड्या मी काल रात्री केलेल्या आहेत, ज्या की रात्री इथून 8ला गेल्यानंतर रात्री 2 वाजेपर्यंत मी तेवढ्या 15 साड्या केल्या, कारण उशीर झाला होता जेवण वगैरे करून. आणि त्यानंतर इथे जे ब्लाऊज ठेवलेले आहेत, हे ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचे आहे 2 दिवसात. तर काही इथं आणि काही घरी या पद्धतीने मी करणार आहे. तर जे पण ब्लाऊज मी स्टिच करेल ते तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर आत्ता मी तुम्हाला हे ब्लाऊज डिझाईन्स दाखवते बॅक कॅमेराने, जी की मी स्टिच केलेली आहे. तर सध्या इथेच लावली मी ती. तर हे पाहू शकता, इथे तुम्ही हाय पफ स्लीव्ज आहे, छोटंसं म्हणजे कमी मापाचं ब्लाऊज आहे, कमी मापाचं ब्लाऊज आहे ॲक्च्युली ते. तर हे पाहू शकता इथे. तर या पद्धतीने आपण शिवलेलं आहे हे ब्लाऊज. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे पहा. आणि पुढचं हुकचं ब्लाऊज आहे. तर तुम्ही म्हणता ही टीप कसली, तर थोडासा कपडा इथे कमी पडला होता, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. आणि हुक वगैरे पण लावून झालेले आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि त्याची जी बॅक आहे ती या पद्धतीने स्टिच केलेली आहे. बोटनेकचा ब्लाऊज आहे, तर या पद्धतीने शिवलेला आहे. तर तुम्हाला मी परत दाखवते. तर हे पाहू शकता तुम्ही, हे आहे ते ब्लाऊज. इथून मी बटन अटॅच केलेलं आहे एक सिंगल. आता हे प्रेस केल्यानंतर हे ब्लाऊज अजून छान दिसेल. तर हे मी हायपप स्लीव्ज शिवलेली आहे, स्टिच केली आहे. 10 इंचची बाही आहे, जे की हायपप स्लीव्ज आहे. पुढे या पद्धतीने असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि पैठणीवरचा ब्लाऊज आहे ॲक्च्युली हा. तर हा ब्लाऊज इतका सुंदर आणि या पद्धतीने शिवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. फक्त मागे ना हा आकार डिझाईनचा टाकलेला आहे आणि मी ते 3 इंचच्या गळ्याला आकार दिलेला आहे नॉर्मल. आणि हे जे शोल्डर आहे ना, ते फक्त 2.25 इंच आहे. आणि या पद्धतीने हुक वगैरे पण अटॅच झाले. आणि ते बॅकला मी एक बटन लावले. तर या पद्धतीने हा बोटनेकचा ब्लाऊज झाला आहे. आणि याची शिलाई मी आय थिंक याची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे. बोटनेकच्या ब्लाऊजची, प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई 300 रुपये आहे, पण बॅकला डिझाईन असल्यामुळे 350 शिलाई घेतलेली आहे. आणि अस्तरचे चार्जेस वेगळे आहेत, तर अस्तरचे 30 रुपये. या पद्धतीने मी 450 रुपये याची शिलाई घेतलेली आहे. झालेला आहे, पाहू शकता तुम्ही, खूप छान झालेला आहे ब्लाऊज. आणि त्या साड्या तर अजून पण माझं काम चालू आहे. तर पाहूयात आपण किती काम होते आणि किती नाही ते. तर आज मी संध्याकाळी जितकेही ब्लाऊज शिवाल ना, ते ब्लाऊज मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. जितके ब्लाऊज पूर्ण होतील ते ब्लाऊज मी तुम्हाला दाखवेल. तर चला पाहूयात, आपण आपलं काम कंटिन्यू करूया.
मग असे जसं की मी तुम्हाला सांगितलं कंटिन्यू करूया. तर हा एक ब्लाऊज आहे जो की प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि ॲक्च्युली हा एका म्हणजे पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे. साडी नाही आहे माझ्याकडे पिको फॉलला कदाचित. थांब ना 2 मिनटं, आपण सांगूयात आपल्या सबस्क्रायबरला सगळ्या. तर हे पहा, हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज जो की मी स्टिच केला आहे एका कस्टमरचा. आणि हे तुम्ही पाहू शकता म्हणजे आरीवर्क आहे, त्या ऑलरेडी त्या पिसालाच आरीवर्क होतं. मी हवं तर टाकील तसं. आणि हे पहा, हा पूर्ण आरीवर्कचाच पीस होता हा पूर्ण. आणि या पद्धतीने याला बाहीला या पद्धतीने अशी डिझाईन होती. आणि बॅकचा जो गळा आहे हा, आणि ब्लाऊजची हाईट जरा जास्त असल्यामुळं तो गळा मला थोडासा असा वाढवून घ्यावा लागला. आणि इथे मी नॉड लावलेले आहे. तर या पद्धतीने याचा असा गोल गळा आहे जो की रेडीमेड होता. मी तसाच गळा उलटवून घेतलेला आहे. गोलच आहे, डीप गोल आहे जरा. आणि ही आहे याची बाही. थोडासा वेळच लागला शिवायला, कारण मग गळा वगैरे परफेक्शन काढायचं म्हटलं ना तर जरासा वेळच लागतो. तर हे पहा, हा आहे ब्लाऊज जो की आपण स्टिच केलेला आहे. तर हा आरीवर्कचा ब्लाऊज स्टिच केलेला तुम्हाला कसा वाटला मला, हा आरीवर्कवाला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सकाळी जो तुम्हाला मी ब्लाऊज दाखवला, तर हा एक ब्लाऊज आहे जो की मी काठ इथे लावले होते आणि या पद्धतीने त्याला हाय पफ स्लीव्ज दिली होती. तर बोट नेकचा हा ब्लाऊज पण आहे, एकाच कस्टमरचे आहे हे दोन्ही ब्लाऊज. तर हे तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढे या पद्धतीने हा असा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे जो की असा आहे पूर्ण. आणि ही आहे हाय पफ स्लीव्ज आहे ब्लाऊजची. तर हा ब्लाऊज आणि तो ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे दोन्हीही ब्लाऊज आत्ता जाणार आहे त्यामुळे मी पटकन व्हिडिओ काढून घेतला. तर ह्या ब्लाऊजला अजून एक दाखवायचं म्हणजे, तर हे पहा, ह्या रेडीमेड ब्लाऊजसोबत हे लटकनसाठी कटवर्क जे आहे ना ते पीसवर आले होते. ते मी साईडनं कट करून तुम्हाला जी नॉड दिसते, हे पहा या पद्धतीने तुम्हाला जी ब्लाऊजची जी नॉड दिसते, तर हे या पद्धतीने पॅक करून हे असं या पद्धतीने पॅक करून हे लटकन याला लावायचे आहे, जे की मग रेडीमेड लटकन होऊन जातील ते. तर या पद्धतीने लावायचे. तर अजून ते काम बाकी आहे. तर आत्ता मी जस्ट तुम्हाला जितकं ब्लाऊज झाले तितकं दाखवते. परत जर ब्लाऊज गेलं तर मग व्हिडिओ वगैरे दाखवायचा राहून जाईल, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. तर हा जो ब्लाऊज आहे आणि हे जे स्टिच केलेलं आहे, तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा पिंकवाला ब्लाऊज पण हा तुम्हाला कसा वाटला याच्यासाठीही मला नक्की कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. काय तर अजून एक आनंदाची बातमी सांगायची, ही आहे माझी तेजू, जी की माझी कार्बन कॉपी आहे. आणि ती कराटे चॅम्पियन आहे. तिला आज किती डेट आहे, 13 आहे का, 12 आहे, 12. तर आज 12 जानेवारी आहे. आणि तेजूला हे इथे पाहू शकता, हे पहा, 16वी जिल्हास्तरीय अष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धा 2024 ते 2025 हे गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि तिनं हे, तू खुर्चीवर उभं राहते का म्हणजे दिसेल तरी, तर थोडीशी उंच तरी आहे अशी. तर तिला मिळालं आहे हे गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र पण मिळालेलं आहे. तर तिचं आहे ना तिच्या म्हणजे टीचरसोबत फोटो पण आहे, मी तो फोटो पुढे जोडून देईल. आणि तिला मिळालं आहे गोल्ड मेडल. तर पहिल्यांदा तिनं गोल्ड मेडल आणलेलं आहे आणि ती कराटे चॅम्पियन आहे पर्सनली. तर कसं वाटतंय, चांगलं फिलिंग हॅप्पी. तर भारी वाटते तिला. नीट उभं राहा ना, आता तर फारच उंच गेली ती, खाली बसते तर स्टूलवर. हां, तर हे पहा या पद्धतीनं तिनं, मी म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरसोबत आपण ही गोष्ट शेअर करूया. तर तिला मिळालं आहे गोल्ड मेडल आणि मला पण फारच छान वाटलं आहे. तिला मी सकाळी सांगितलं होतं की स्वामींच्या पाया पडताना की स्वामींना सांग की माझ्यासोबत चला आणि गोल्ड मेडल हे आणायचंच आहे. तर ती खरंच गोल्ड मेडल घेऊन आली. तिचे ॲम्बिशन्स फार मोठे मोठे आहे. तिला खरं तर तिला IPS अधिकारी व्हायचं आहे, पण तिला कराटेमध्ये खूप इंटरेस्ट आहे. ती डेली कराटेचा क्लास करते. तुम्ही जर जुनी व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्ही पहा, तिची प्रॅक्टिस वगैरे खूप म्हणजे छान आहे. ती प्रत्येक गोष्टीत खूप ॲक्टिव्ह आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तर
तर आम्हाला दोघांना पण फार आनंद झाला, तिच्या पप्पाला आणि मला, आणि तिच्या मामाला आजीला पण मी फोटो टाकले. तर चला आता हे जरी आनंदाच्या गोष्टी असल्या तरी त्या अशा गडबडीतच जरा शेअर कराव्या लागत आहेत, कारण आपल्या मागे आहे स्टिचिंगचं काम. हे काम असं आहे की याला दिवस पाहावा लागत नाही की रात्र. ज्यावेळेस आपल्याला कस्टमर येईल, ज्यावेळेस त्यांना हवं आहे समोरच्याला, तर त्यानुसार आपल्याला लगेच त्यांना कंप्लीट करून द्यावं लागतं. ज्या ताई काम करतात तर त्यांची खूप गडबड असणार आहे, कारण सध्या तर माझीसुद्धा खूप गडबड चालू आहे, जो की सहसा मला ब्लाऊज तर शेअर करताच येत नाही तुमच्याशी. डिझाईन्स वगैरे डिझाईन तर भरपूर बनवल्या मी, पण वेळच मिळत नाही. एक कॉल रिसीव करावे की डिझाईन शेअर करावे काही सुचत नाही. आणि आता सध्या जरा गडबड, सगळ्याच ताई खूप गडबडीत असणार आहे. तर जास्त काही बोलत नाही आता, कारण मला अजून एक जे स्टिच करायला घ्यायचं आहे आणि हे मला उद्यापर्यंत द्यायचं आहे. संक्रांतीचे सगळे ब्लाऊज आहे आणि मी शिवलेला हा एक ब्लाऊज आणि हा एक ब्लाऊज. तर तुम्हाला कोणते ब्लाऊज आवडले हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जितकं शक्य होईल तितकं मी तुमच्याशी ब्लाऊजचे डिझाईन्स म्हणा किंवा काही माझे अनुभव म्हणा, हे मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया, कारण या ब्लाऊजची डिझाईन जी मला करायची आहे, तर तो ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की शेअर करेल कसा होणार आहे तो ब्लाऊज. आणि आज संध्याकाळी पण मी जे 2 अर्जंट ब्लाऊज घेतले होते एका कस्टमरचे, तर ते ब्लाऊज मला त्यांना स्टिच करून द्यायचे आहे, जे की मी त्यांना संक्रांतीच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं देईल म्हणून. आणि अर्जंटमध्ये ब्लाऊज आहे सगळे, त्यामुळे ते ब्लाऊज मला काहीही झालं तरी कंप्लीट करायला. मी ते कटोरी ब्लाऊज आहे ते दोन्ही घरी जाऊन कटिंग करून आणि मग स्टिचिंग करून शिवणार आहे. तर आज संध्याकाळी जास्त काही नाही करणार. या 4 साड्या ज्या की मी सकाळी आल्यानंतर राहिलेल्या तुम्हाला सांगितलं होतं पिको फॉल करायच्या राहिल्यात, तर त्या साड्या मी पिको फॉल म्हणजे फॉलला हातशिलाई करायला घरी नेणार आहे. 2 ब्लाऊज आहे ते कटिंग करून स्टिच करायचे आहे. तर एवढंच करणार आहे, कारण मग काय होतं, मग सकाळी उठायला फार उशीर होतो. उशिरा झोपल्यामुळं झोप पूर्ण होत नाही, आणि हे काम करायचं म्हटल्यानंतर आपल्याला झोप पण पुरेशी मिळाली पाहिजे. सारखं काम करून पण चालत नाही, आणि आपल्याही जीवाला आपण सांभाळलं पाहिजे. सध्या थंडी पण इतकी असल्यामुळं घसा तर माझा पूर्ण पॅक आहे 4 दिवसापासून. म्हणजे माझं घसा पूर्ण कामातून गेलेला आहे. पण चला, आपल्याला आपलं आवडतं काम आहे त्यामुळं आपल्याला थांबून चालणार नाही. आणि अर्थातच आपल्याला जर काहीतरी हटके करायचं आहे तर त्याच्यासाठी प्रयत्न पण आपल्याला हटकेच करावे लागतील. तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया, जास्त वेळ नाही घेत तुमचा. तर चला. हे पाहू शकता, तिथे दाखव टाईम किती वाजला स्क्रीनवरचा टाईम दाखव ना. तुझ्या ते उलट्या घड्याळात दिसत नाही ना. हे पहा, दिसतोय का नाही काय माहिती आता. हां, हे पहा 10:27 वाजलेले आहे. आत्ता झालेले आहे 10:27, आणि मला आहेत ज्या की मला पिको फॉल करायच्या आहेत. काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, जसं की मी काल 4 बाकी होत्या, तर त्या मी आज घरी आणल्यात हातशिलाई. होऊ शकता तुम्ही यामध्ये म्हणजे एक कस्टमरचे नवीनच पेटिकोट आहे, जे की अल्टरेशनचे कामाला आहे. साफ वगैरे केलेलं आहे, एकदम साफ करून ठेवते. किचन वाटा एकदम तुम्ही पाहू शकता पूर्ण साफ आहे, त्याच्याशिवाय मी इथं कपडे ठेवत नाही. साफ केली तुम्ही फरशी पाहताय ना, ही तुम्हाला मी पहिले एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शहाबादी फरशी आहे. कट करायला प्रॉब्लेम येतो. प्लेन ब्लाऊज म्हणजे प्लेन फरशीवर जसे ब्लाऊज कट होतात ना, तर तसे ब्लाऊज यावर कट होत नाही. शहाबादी फरशीचं म्हणजे थोडासा प्रॉब्लेमच येतो कटिंगला, तर मी त्यावर ब्लाऊज कट करत नाही आहे. पुसून वगैरे मोठा मग इथे ब्लाऊज कट करते. तर मला हा एक ब्लाऊज आहे जो की कट करायचा आहे, हे तुम्ही पाहू शकता. हे पहा पूर्ण वर्कवाला ब्लाऊज आहे असा. तर मला हा एक ब्लाऊज कट करायचा आहे मापावर, आणि याचं मी अंगावर माप घेतलं होतं. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संक्रांतीचा म्हणजे सोमवार आहे आज, आणि उद्या मंगळवार आहे.
तर उद्या आहे संक्रांत. तर आजचे जे ब्लाऊज आता गडबडीतच दाखवते जरा, कारण वेळ तर अजिबात मिळत नाही आहे. पुन्हा मग ब्लाऊज गेलो की राहून जाईल. हे फुल वर्कवालं ब्लाऊज होतं, असं कॉफी कलरचं आहे आणि ते मी पानगळा टाकून सिम्पल, म्हणजे ऑलरेडी डिझायनर गळा असल्यामुळे त्याला कोणती लेस वगैरे काही टाकलेली नाही, कारण मग फार ते असं ऑड वाटतं. कारण ज्या ब्लाऊजला डिझायनर ऑलरेडी ब्लाऊज असतो किंवा जो बनारसी ब्लाऊज असतो त्याला लेस आणि गळा करायची काही गरज नसते. तर या पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे, कारण पुन्हा दाखवणं कदाचित नाही होणार. आज बरेचसे ब्लाऊज जाणार आहेत. तर अजून एक ब्लाऊज दाखवायचं होतं मला, ती साडी पण दाखवते मी, आणि हे पण ब्लाऊज दाखवायचं होतं. आता वरती तुम्हाला भरपूर ब्लाऊज दिसत असतील कदाचित. हे पहा, इथे पाहू शकता भरपूर सारे ब्लाऊज येते जे की काल स्टिच करून लावलेले आहे. तर मी आजचा हा जो ब्लाऊज काल मी म्हणजे काल जो मी स्टिच केला होता आणि हुकलूकला दिला तो दाखवते मी. तर या पद्धतीने याचा मी सिम्पल असा व्ही नेक घेतलेला आहे. हे तुम्हाला पाहत असाल तुम्ही, मी स्टॅच्यूला घालून दाखवला हा ब्लाऊज तुम्हाला. तर तर हा एक जो ब्लाऊज आहे, तर हा आहे प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे ॲक्च्युली. आणि एक ब्लाऊज मी अजून हुकलूक लावायला दिलं आहे की जे मी रात्री स्टिच केलं होतं. तर आत्ता तुम्ही पाहू शकता, हे तुम्हाला मी दाखवलं जे की कॉफी कलरचं ब्लाऊज झालं होतं, बट आत्ताचं जे काही राहिलं होतं ते केलं. तर हे पाहू शकता तुम्ही, याचा व्ही शेप आहे या पद्धतीने, आणि कार्ड जो आहे ना तो लावलेला आहे, आणि याला या पद्धतीने असे म्हणजे डिझाईन करून लावलेली आहे जी की साधी सिंपल आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. पुढे सुंदर असा गोल गळा टाकलेला आहे, आणि याची जी बाही आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे काय चिकन स्लीव्ज वगैरे नाही आहे, जो नॉर्मल काठ जो उरला होता ना तोच बाहीचा काठ मी इथं लावला. आणि या पद्धतीने फक्त एक सिंगल प्लेट घेऊन इथे टक केलेलं आहे, बाकीचं काहीच नाही. इथे प्लेट्स वगैरे नाही मारलेल्यावरती, प्लेन आहे. तर ही एक बाही, आणि याचा या पद्धतीने गळा कस्टमरच्या सजेशननुसारच आपण गळा केलेला आहे. मी नाही सांगितलेला, कारण एवढ्या गडबडीत करत काही सुचत पण नाही. तर त्यामुळं मी त्यांनी सांगितलेला गळा जो आहे तोच केलेला आहे व्यवस्थित. तर हा एक ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजची जी साडी आहे मी तुम्हाला दाखवते. ती साडी आहे जी की चंद्रा साडी. आत्ता तुम्हाला जो ब्लाऊज दाखवला ना, तर ही आहे ती चंद्रा साडी. या साडीवरचा ब्लाऊज आहे तो. तर ते आणि हे कॉम्बिनेशन आहे या पद्धतीने, असं हे पहा या पद्धतीने. आणि साडी खूप छान आहे, सुंदर आहे. चंद्रा साडी मस्त आहे. सध्या तर फार ट्रेंड होता या साड्यांचा. पदर याचा असा आहे जरीचा पूर्ण. तर ही एक साडी, या साडीवरचं या ब्लाऊजची जी साडी आहे ती पूर्ण ग्रीन कलरची आहे. तर पाहते मी तुम्हाला, दाखवते वेळ भेटला, कारण संक्रांतीला प्रत्येकाला ब्लाऊज टाईम टू टाईम हवा असतो. प्रत्येकाला वेळेतच पाहिजे ती गोष्ट, ते मागं पुढं नाही होऊ शकत. त्यामुळं तर आज म्हणजे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज जरा कामाचा लोड जरा जास्त आहे. संध्याकाळी घरी जाऊनसुद्धा पुन्हा मला ब्लाऊज आहे जे की मला आत्ता अर्जंट आलेले आहे. मी तुम्हाला ते दाखवलंच कोणते ब्लाऊज आहे ते अर्जंट आलेले, जे मला रात्री स्टिच करायचे आहे. आणि माझं स्वतःचं ब्लाऊज तर स्टिच करून झालेलंच नाही आहे, सगळे कस्टमरचे ब्लाऊज झालेले आहे स्टिच करून. तर चला पाहूयात कसा वेळ मिळतो आहे. काय शक्य झालं तर शेवट मी माझं, आणि नाही शक्य झालं तर कदाचित राहून जाणार आहे ते ब्लाऊज. तर चला पाहते मी आता जे अर्जंट ब्लाऊज आलेले आहेत ते मी तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करते. आणि आज दिवसभरात जे पण ब्लाऊज माझे स्टिच करून होतील मी ते तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच. तर चला आपला व्हिडिओ ना कंटिन्यू करूया. तर तुम्हाला मी जे हे ब्लाऊज दाखवलं होतं ना, हे पहा, हे जे ब्लाऊज दाखवलं होतं, ह्या ब्लाऊजची जी साडी आहे ती आहे या पद्धतीने अशी, जी की आहे ग्रीन कलरची.
मोत्याची वगैरे लेस आहे ती अशी कटवर्कमध्ये आहे लेस, आय थिंक हो कटवर्कमध्ये लेस आहे. आणि या पद्धतीने आहे ही साडी हिरवी कलरची, म्हणजे ग्रीन कलरची साडी आहे ही. तर हा एक ब्लाऊज आहे, ही एक साडी, त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तर झालं स्टिच करून, आता याला उशीर लावायला देणार आहे मी. आणि ही एक साडी आहे, तर या साडीवर म्हणजे सिंपल साडी आहे, पण या साडीवरचा एक जो ब्लाऊज आहे तर तुम्हाला मी तो शेअर करेन. साधाच ब्लाऊज होता, म्हणजे सिंपल असा एक गळा टाकलेला आहे त्याला. तर जरा गडबडीतच आहे. तर हा एक ब्लाऊज जो आहे की 4 टक्सचा साधा हा मी स्टिच केलेला आहे. तर हा पण दाखवायचा होता, शेअर करायचा होता. याच्यावरची साडी अशी स्काय कलरची साडी नाही दाखवत आता, बट हा एक ब्लाऊज आहे 4 टक्सचा, जो की संक्रांतीचेच म्हणजे लिस्टमध्ये आहे. संक्रांतीला जायचं आहे. 4 टक्सचा ब्लाऊज आहे, सिंपल बंद गळा आहे, मागचा थोडासा एक 4 इंचचा गळा आहे आणि 3/4 स्लीव. तर हा पण ब्लाऊज आपण कंप्लीट केलेला आहे. तर चला अजून एक ब्लाऊज मी शिवते जो की आला आहे पूर्ण होत, तर तो पण तुम्हाला दाखवते मी. कदाचित तो पण ब्लाऊज जाऊ शकतो. तर हे पहा, हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे आत्ता. हा एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे, साडी पण अशीच आहे ब्लॅक कलरची आणि फुल वर्कवाला ब्लाऊज आहे बॅकला आणि पुढे काय ना आता. तर हा आहे कटोरीचा ब्लाऊज जो की आहे एका कस्टमरचा आणि झाला आहे पूर्ण स्टिच करून. सिंपल गोल गळा आहे, शॉर्ट स्लीव्ज आहे आणि या पद्धतीने वर्क मिरर वर्क आहे, त्याच्यावर सिंपल नॉट लटकन लावलेले आहे. तर हा एक ब्लाऊज कंप्लीट करून झालेला आहे. तर चला पाहूयात आपण. गेले होते तेजूला आणायला, तिला शाळेतून आणायला कोणी नव्हतं, त्यामुळे मी गेलो. तर इथे तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते की आपण किती साऱ्या ऑर्डर द्यायच्या आहेत, म्हणजे कंप्लीट केल्यात. आणि ह्या तर हे तुम्ही पाहू शकता इथे. हे आत्ता मी जवळजवळ एक कस्टमरचे ब्लाऊज दिलेले आहेत 3. आणि आता इथून पुढं म्हणजे कस्टमर यायला सुरुवात होईल, कारण मग 5 नंतर भरपूर बाया कामावरून वगैरे सुटतात आणि 5 नंतरच बऱ्याच जणी येतात. तर ह्या सगळ्या ऑर्डर ज्या दिसत आहेत तुम्हाला, ह्या सगळ्या मी कंप्लीट करून ठेवलेल्या आहेत. हे सगळ्या ऑर्डर मला द्यायच्या आहेत. तरी पण मग हे एक ब्लाऊज जे आहे ते राहिलेलं आहे कस्टमरचं, तर हे मी लगेच स्टिच करायला घेणार आहे. तर त्यानंतर ही पण ऑर्डर झालेली आहे. सगळ्या ऑर्डर कंप्लीट केलेले आहेत मी. तर बऱ्यापैकी सगळं आलं आहे उरकत. तर ह्या आहे आणि माझं तर स्वतःचं ब्लाऊज राहिलंच आहे आता, बट हे एक ब्लाऊज मला कंप्लीट करायचं आहे. आणि हे एक दाखवतो तुम्हाला जे की सकाळी आलेलं आहे अर्जंट. तर आता हे ब्लाऊज कट करून शिवणं शक्य झालं तर ठीक आहे, नाहीतर हे ब्लाऊज मी घरी नेणार आहे. तर मी तुम्हाला जसं की सांगितलं, ही आहेत म्हणजे हे ब्लाऊज आलेले आहे अर्जंट, जे की मला संध्याकाळी स्टिच करून द्यायचे आहेत. आणि याचे चार्जेस म्हणजे शिलाईपेक्षा जास्त आहेत, 50 ते 80 रुपयांनी जास्त आहे. तर ही आहे ही साडी आणि या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो या पद्धतीने आहे. तसं तो स्टिच केल्यानंतर मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर या पद्धतीने ब्रॉड काठाचा जो ब्लाऊज आहे तो असा आहे. आणि अजून एक साडी आहे जी की अर्जंट ब्लाऊजची आलेली आहे, तर याला फॉल ब्लिडिंग करायचं आहे. तर ही एक साडी आणि अजून एक कस्टमरची म्हणजे त्यांचीच अजून एक साडी आहे जी की आहे ही. तर या साडीला पण पिको फॉल करायचा आहे. प्लेन याच्यात हां चिंतामणी नाही दिमागचे भागलं.
अगं मागच्या वाटलं म्हणली होती ती मला, मग मी तुला टाकला, मला वाटलं नाही का आता तू पण डिलीट करते मी पण करते, म्हणून मी म्हणले तुझ्या राहून दे, वाटलं असतं ते माझ्याकडून डिलीट करते. हो हां हां हे प्लेन साड्यांचा लय ट्रेंड आला नाही. तर इथे मी तुम्हाला जसं की आधी दाखवलं होतं की मला 2 साड्यांच्या ऑर्डर द्यायच्या होतात, म्हणजे 2 साड्यांच्या ऑर्डर कंप्लीट करून द्यायच्या होत्या. तर ती जी चिंतामणी साडी होती तर त्या साडीवरचा हा ब्लाऊज मी बोट नेकचा, जो की खूप सुंदर अशी डिझाईन मीच सजेस्ट केली होती त्यांना, मी हा कंप्लीट करून दिलेला आहे. तर आता इथे टाईम नाही दाखवता येणार, जवळजवळ मला 2:45 वाजले होते झोपायला, तर शक्य झालं तर दाखवते मी. पण हा हाय पफ स्लीव्ज आणि बोटनेकचा सुंदर असा डिझायनर ब्लाऊज मी रात्री कंप्लीट केला होता, जो की संक्रांतीच्या दिवशी मला सकाळी उद्या द्यायचा होता. तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे पण ब्लाऊज दाखवले हे सगळे ब्लाऊज मला संक्रांतीचेच होते आणि संक्रांतीची सगळे आदल्या दिवशी ही ऑर्डर मला कंप्लीट करून द्यायची होती. जराशी धांदल उडाली होती, पण आता शक्य होईल तितके डिझाईन्स किंवा शक्य होईल तितके ब्लाऊज मी तुमच्याशी शेअर केले. तर ही आहे ती साडी जे की मी आधीचा जो ब्लाऊज दाखवला त्यावरचा आहे. आणि अजून एक जो ब्लाऊज आहे तर तो पण मी कंप्लीट केलेला आहे, त्याच्यावरची साडीही मी तुम्हाला शेअर करते. तर हा सकाळी 8 वाजता द्यायचा होता मला ब्लाऊज, म्हणजे सगळी ऑर्डर जी आहे ती 8पर्यंत यायची होती, त्यामुळे मी हा ब्लाऊज रात्रीच कंप्लीट केला. आणि हे पहा, हे कॉम्बिनेशन एकदम छान दिसते, डिझायनर पूर्ण साडी भरलेली आणि प्लेन ब्लाऊज तर नॉर्मल अशी डिझाईन टाकली, काहीतरी सिम्पल आणि काहीतरी हटके करायचा प्रयत्न केला आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडले असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर चला आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात की अजून एक जी डिझाईन आहे ती मी कोणती कंप्लीट केलेली आहे ती. तर चला पाहूयात आपण. तर इथे तुम्ही पाहू शकता 1:44 झालेले आहे, तर जवळजवळ 1:45 वाजलेले आहेत. आणि मला म्हणजे दुसरं जे ब्लाऊज आहे त्याचं जे की मी अस्तर जोडायला घेतलं होतं तर ते ब्लाऊज मला कंप्लीट करायचं होतं. झोप तर खूप सारी आलेली होती, पण मग आता काय करणार, हे ब्लाऊजची ऑर्डर आज काही करून द्यायची होती. तर मी तेही ब्लाऊजची ऑर्डर कंप्लीट करते आणि तुमच्याशी शेअर करते तो ब्लाऊज. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी संक्रांतीचा दिवस आहे आज आणि 9:15 वाजलेले आहे, संक्रांत आहे आज. तर रात्री मी जसं की तुम्हाला दाखवलं या साडीवरचं मी हे ब्लाऊज स्टिच केलं आहे, रात्री पण दाखवलं होतं मी, बट आत्ता जरा डिझाईन व्यवस्थित दिसलं सकाळी. तर हे पहा, त्या ब्लाऊजवर मी ही डिझाईन स्टिच केलेली आहे अशी, हाय पफ स्लीव्ज आणि बोट नेकचा गळा टाकलेला आहे. आणि हा एक ब्लाऊज आहे जो की मी स्टिच केलेला आहे, मी आत्ता द्यायचा आहे तुम्हाला हुक लूक करून, साधा सिंपल आहे. हा ब्लाऊज आहे एक, याची साडी पण आहे अजून, याची साडी मी यात ठेवलेली आहे, या पद्धतीने आहे साडी कॉफी कलरची. आणि हा जो बोटनेकचा ब्लाऊज आहे तर या बोटनेकचा ब्लाऊजची ही साडी आहे अशी, छान आहे साडीसुद्धा आणि गळासुद्धा. तिथे उचल ग, तुझं सामान उचली इथून. तर हे पहा, या पद्धतीने याचा गळा केलेला आहे, बोटनेकचा आहे जो की, आणि त्याची आहे हाय पफ स्लीव्ज. आणि पुढे या पद्धतीने असा 4 टक्स आहे. तर साधा सिंपल ब्लाऊज आहे आणि खूप छान डिझाईन झालेली आहे, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने डिझाईन झालेली आहे. तर चला कंटिन्यू करूया व्हिडिओ.